भाई सुखरूप आहेस ना ग तू? स्टॉप द कार. सुपरस्टार आरकेची आई आहे मी. तो 12 तास ऍक्टिंग करतो. मला 24 तास कर. त्याच्या मनात श्यामच्या आईची जी इमेज तयार केली ना मी, त्यासाठी मला तो पॉइस, तो स्टान्स सतत मेंटेन करावं लागतं. त्याशिवाय त्याच्या मनावर कसं एम्फसाइज करायचं की त्याची आई किती पिचलेली आहे, मी आयुष्यभर किती त्रास सहन केलाय. त्याशिवाय त्याला गिल्ट कसं येणार आणि मला सिंपथी कशी मिळणार? तू कोण एवढा मोठा लागून गेला? आरखे असून आईपर्यंत पोहोचू शकत नाहीस. आई एवढी काळजी घेते तुझी, तू आईची काळजी घेऊ शकत नाहीस. अरे बघताय काय? आडवा त्यांना. सर काय करताय? कोणाला पुढे येऊ दे नको. मागे सर. सर ऐका ना सर ऐका ना सर ऐका ना सर प्लीज थांबा ना. पर्सनल लाईफमध्ये एवढं दुःख आहे की ती विसरायला स्वतःला इतका त्रास करून घेतोय. लोकांना माजुरडा वाटणारा हा माणूस आतून आईसाठी किती हळवा आहे. आरके कोण आहे? सुपरस्टार. जे तू कधीही होऊ शकला नाहीस आणि होणारही नाहीस. हे सगळं मला तुझ्यासाठी करायचं होतं.
जुनं कधी काही जमलंच नाही रे. वर्कलेस. विस्की पाणी नाही, बर्फ लागतो मला. या फॉरेनच्या ट्रिप्स, या पार्टीज, हे सगळं असंच हवं असेल ना, तर मला हे नाटक करावंच लागेल. आणि आतापर्यंत ज्या कन्व्हिक्शननी हे नाटक मी करत आले ना, त्याच कन्व्हिक्शननी ह्यापुढेही करावं लागेल. आरके माझा रेसमधला घोडा आहे आणि मी त्याची जॉकी. आणि त्याचं लगाम माझ्या हातात आहे. मी त्याला हवं तेव्हा, हवं तसं, हवं तिकडे वळवू शकते. ते सगळं ठीक आहे मम्मा, पण त्याने खरंच लग्न केलं आणि तो खरंच प्रेमात वगैरे पडला तर? आरके आणि प्रेमात त्याच्यासारख्या उद्धट आणि तिरसट माणसाशी कोण लग्न करणार? मग तुला काय वाटतं, तो असा एकटाच राहणार आहे? तो कधी ना कधी लग्न करेलच ना. तुला काय वाटतं, मी त्याची काळजी घेतली नसेल? आरकेचं लग्न मी अशा ठिकाणी ठरवलंय ना, की ज्यामुळे आरके नावाचं जॅकपॉट माझ्या हातातून कधीच निसटणार नाही. मोबाईल गप्पा ठेवा. कोणी रेकॉर्ड करू नका. खाली ठेवा. खाली ठेवा. सांग त्यांना, सांगायला त्यांना मोबाईल रेकॉर्डिंग करायचं आहे. सर, तुम्ही पाहू शकता सुपरस्टार आरके रस्त्यावर स्वतःला मारून घेतोय. याला काय म्हणायचं? आरकेचा माज त्याला रस्त्यावर घेऊन आलाय की हा आहे आरकेचा नवा लुक की पब्लिसिटी स्टंट? आरकेच्या फिल्मी आणि रिअल लाईफ मध्ये नेमकं काय घडतंय कळेल लवकरच. सर 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 थांबा ना सर. अहो तुम्हाला काय झालं तर मी आईसाहेबांना, तुम्हाला आईसाहेबांची शपथ आहे सर. सर सर सावरा ना स्वतःला. सर मला माहिती आहे आईसाहेबांशी कॉन्टॅक्ट होत नाहीये, पण खरं सांगू आईसाहेब नक्की सुखरूप असतील. गॅरंटी देतो. हा, जिच्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे ती संकटात आहे. मी त्याची काळजी घ्यायला हवी. काय करतोय मी? काय करतोय? नथिंग. सर सर त्यांना यात्रेला पाठवताना तुम्हाला तरी कुठं माहिती होतं हे सगळं? सर अरे पाणी दे ना. सर मी एक बोलू का? इथं जवळच एक देवीचं मंदिर आहे, खूप जागृत देवस्थान आहे सर. तिथे एक प्रथा आहे, आपल्या मनातली इच्छा बोलून मंदिराबाहेर जर निशाण बांधलं ना तर देवी आपली इच्छा नक्कीच पूर्ण करते. सर आतापर्यंत आपण सगळे प्रयत्न करून झालेत, हा पण प्रयत्न करून बघूया ना सर. सर माझा अनुभव आहे, लवकर प्रचिती येते. सर मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं मानत नाही, हे करून काही नुकसान पण नाही आहे ना सर. आणि सर इतकीशी गोष्ट करून जर आईसाहेब सुखरूप राहणार असतील तर? देवळाकडे काय गाडी? हा माणूस आईसाठी काहीही करायला तयार होईल.
गाड्या काढा सगळे, चला. आईच्या भल्यासाठी मोहिनी तिच्याच विरोधात जाऊ शकते हे तिने सिद्ध केलं. हा, आता कार्तिकीचं लग्न मोडलं म्हणून तुम्हाला वाईट वाटलं हे मी समजू शकतो, पण हे सगळं मोहिनीने का केलं तर तिच्या आईसाठी, म्हणजेच तुमच्यासाठी. मोहिनीने जर हे लग्न मोडलं नसतं तर माझ्या हातून केवढी मोठी चूक घडली असती. कार्तिकीची जेवढी चूक होती त्याच्याही पेक्षा मोठी चूक करत होते. आणि काय हो, तुम्हाला दिसत होतं ना हे सगळं, तरी तुम्ही मला का नाही थांबवलं? अहो, प्रयत्न केला मी, पण तेव्हा तुम्ही कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हताच. सोडाव, आता तुम्हाला कळली ना तुमची चूक. आनंद आहे. आणि काय? आणि तुम्ही पुन्हा ही चूक करणार नाही याची खात्री आहे मला. आरके सर प्लीज एक सेल्फी सर. आरके सर एक सेल्फी सर एक सेल्फी सर. अरे आरके मंदिरात आलाय. एक सेल्फी सर. आरके देऊळ तुझं, पण जयघोष माझा. ऐकलंस? हे सगळे भक्त तुझे आहेत, पण भक्ती माझी करतात. आज तुझ्या दारात जरी उभा असलो ना तरी तुलाही माहिती आहे, काहीही झालं तरी आरके फक्त एक आरके नाही सुपरस्टार आरके. कीव येते मला तुझी. एकाच झटक्यात हे सगळे तुझ्या दर्शनाची रांग सोडून माझ्या दर्शनासाठी रांग लावून उभे आहेत. का माहितीये? कारण त्यांना आशा आहे कदाचित तू असशील. या सगळ्यांना ना खात्री आहे की मी आहे आणि मी राहणार आहे काय. एंटरटेन करतो या सगळ्यांना. वाट नाही बघायला हवं तुझ्यासारखी. बदल्यात काही मागतही नाही यांच्याकडून तुझ्यासारखं. त्यामुळेच बिचारांनी विचार केला असेल या निर्जीव दगडासमोर उभं राहून रांग लावण्यापेक्षा माझ्या मागे रांग लावून उभं राहावं. कितीही काय म्हण, त्या सगळ्यांना माहिती आहे तू नाही आहेस, कधीच नव्हतीस. मला तरी माझ्या लहानपणीच कळलंय. म्हणून त्या दिवसापासून माझ्यासाठी माझा देव एकच आहे, माझी आई.
याआधी आलोय मी तुझ्या एकदा दारात, पण ते पहिलं आणि शेवटचं. आठवतंय? मे महिन्याचे दिवस होते, दुपारचे 12:30 झाले होते. एक 8-10 वर्षाचं पोर भुकेने व्याकुळ होऊन तुझ्या दारात रडत होतं. घशाला कोरड पडली होती. त्या अवस्थेत त्याच्याकडे बघण्याचा कोणालाही वेळ नव्हता, तुलाही नव्हता. माझी आई आली तिथे. तो सोबत माझ्या आईने त्या मुलाला खाऊ पिऊ घातलं, त्याला शांत केलं. त्या दिवशी त्या मुलाच्या डोळ्यात जो दिसला ना, तो देव. त्या क्षणापासून ठरवला, माझ्यासाठी माझा देव एकच, माझी आई. आणि आज हा माझा देव संकटात आहे, म्हणून आयुष्यात पहिल्यांदा तुझ्याकडे भीक मागायला आलोय. ती माझी नाही, तुझी परीक्षा आहे. याआधी जशी गप्प बसून बघत राहिलीस ना, तसं बघत नको राहूस. मनापासून सेवा केली माझ्या आईने तुझी, त्याचं फळ दे. हो तर माझा जीव घे, पण तिला सुखरूप परत आण, तिचं संरक्षण कर. आणि एक लक्षात ठेव, माझा देव फिरवून घेण्याचा अधिकार तुलाही नाही आहे. मला माझी आई पाहिजे. हो सगळ्यांना मिळणार असेल. अरे थांबा ना. हो दादा, जाऊ देत नाही का मंदिरात? एक मिनिट. ताई मला जाऊ दे ना, मला नवस फेडायचंय, मला लेट होईल. दादा 1 मिनिट. काय झालंय? हे मेकअप. तुम्ही आणि इथंच थांबायचं. काय ना की आरके सर मंदिरात गेलेत. मग काय झालं? मी आरके सरांच्या नाही, देवीच्या दर्शनासाठी आले. मला जाऊ द्या ना, मला लेट. कोणालाच सोडायचं नाही. म्हणजे सगळ्यांना सेल्फी मिळणार आहे, काही काळजी करू नका. अरे आरके सर, हो नमस्कार आरके सर, नमस्कार. हो तुमचे पिक्चर फार छान असतात ना, आम्ही सगळे बघतो. एक सेल्फी घेऊ का? ठीक आहे, नेक्स्ट टाइम. आज पहिल्यांदा मंदिरात आलात. हो तुमच्या आईने, ललिता देवीने आर्थिक मदत केली, तेव्हा या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय. आमचा नमस्कार सांगा त्यांना. थांबा 1 मिनिट. हार घ्या, देवीचा आशीर्वाद करू. हे काय, आरके सर निघाले तरी आम्हाला दर्शन नाही मिळणार?
स्वतःला काय राजकुमार समजतो का? इतकंच होतं तर यायचं नाही देवीच्या दारात पाया पडायला. गळ्यात हार पडलाय. हा अपघात नाही, हा योगायोग ही नाही, हा विधात्याने दिलेला संकेत आहे. हे विधी लिखित आहे, हे कोणीही बदलू शकत नाही. जे आपलं असतं ते आपल्यापाशी येतं. तुमची इच्छा असो वा नसो, नियतीच्या मनात आहे तर एकत्र येणारच म्हणजे येणारच.